हॅलो फ्रेंड, नमस्कार. चला तर आता तुम्हाला दिसतंय की आमची अजून दिवाळीची सुट्टी काही संपलेली नाही, म्हणून आमच्या घरात असा हा पसारा चालू आहे. कारण आमचे अजून 2 दिवस उरलेले आहेत. तुमच्या पण अजून मुलांची सांगा मला सुट्टी संपली की नाही. आमच्या घरी हे बघा असं चालू असतं. सकाळी कचरा मारल्यानंतर 12-1 वाजता हा असा पसारा निघतोय बघा. दिसलोय किती कचरा निघतोय बघा. खाली आपलं घेतलं टाकलं मुलांचं हे चालू आहे आमच्या घरात. कप घ्या, बशी घ्या, भांडी घ्या, सगळं त्या सोफ्याखाली जाऊन अडकतं. त्याच्यानंतर म्हटलं चला कपडे काढायला जाऊया. कपडे मला वाळत घालायचे होते, पण आमचा स्पर्श म्हणायला लागला आज मम्मी कपडे मी काढतो. म्हटलं काढ बाबा तू कपडे. त्याने त्या माकडासारख्या उड्या मारून मारून सगळे कपडे ओढून ओढून काढले एकदाचे. हे बघा अशा पद्धतीने आमच्या स्पर्श बाळाने हे कपडे काढले सगळे. आणि हे बघा लास्ट टाईम तुम्हाला दाखवलं, हे आहे आमच्या चिऊताईचं घरटं, जे की रोज इथंच असतं. त्याने बांधलेलं छानसं असं बिचारी कष्टाने बांधलेलं चिऊताईचं घरटं आहे. ते आम्ही काय तिला डिस्टर्ब करत नाही. नंतर मी हे वॉशिंग मशीनला लावलेले कपडे आता एक एक करून स्पिनचे काढून घेत आहे. ते मला सुकत घालायचे आहेत. सकाळची धावपळ ही अशीच जाते. त्याच्यानंतर आता काय करायचं, आता झालेले आहे दुपार. आज संडे असल्यामुळे सगळ्याच गोष्टीला मला उशीर झालेला आहे. त्याच्यानंतर हे घेतले मी धुतले स्पिन केलेले कपडे आणि आता चालली वाळत घालायला. आमचं जेवण काय अजून झालेलं नाही आहे, त्यामुळे सगळ्या गोष्टीला आज लेटर होणार आहे. चला तर आता मी एक 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 करून कपडे घालत आहे आणि आमचा स्पर्श आहे जो की व्हिडिओ काढत आहे. मुलांना आणि काही येत नाही, मम्मी हे मम्मी ते मम्मी ते. त्यामुळे आज स्पेशल असं काहीच नव्हतं, विशेष असं पण काहीच नव्हतं. रोजचीच कामं होती, घरातलीच कामं होती, तीच माझ्याने होत नव्हती, ती संपत नव्हती. त्यामुळे आज मला तुम्हाला काही दाखवता आलंच नाही, व्हिडिओ शूट करताच आलं नाही. कारण की आज होता संडे आणि ही आमची मुलं होती अशी मस्तीखोर घरी. तुमच्या घरी कसं काय चाललं आहे नक्की मला कमेंट करून मला सांगा. आणि तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल तर नक्की शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मला फक्त एवढंच सांगायचं आहे की हे जे चिमणीचं मी घरटं तुम्हाला दाखवलं आहे ना, ते तिने खूप कष्टाने बनवलेलं आहे. सो त्यामुळे मी म्हणते माझ्या मुलांनाही त्याला डिस्टर्ब करायला देत नाही किंवा हात लावायला देत नाही. कारण ते एवढे नाजूक असं बिचारीने एक एक काडी करून जे जमा केलेलं आहे. जसं माणूस घर बांधतो तशी चिमणीने पण आपल्या कष्टाने घर बांधलेलं आहे. त्यामुळे